आजच्या या अर्थसंकल्पामध्ये नेमकं देशाच्या जनतेच्या पदरामध्ये काय काय पडते बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर या बजेटकडे सर्वच समाजातल्या घटकांचं लक्ष आहे। यामध्ये उद्योग, व्यवसाय, त्याचप्रमाणे नोकरदार, सर्वसामान्य जनता, महिला, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रासाठी कशी नेमकी तरतूद असणार आहे, कृषी क्षेत्रासाठी काय नेमकी भरीव तरतूद असेल, नोकरदार मंडळींचं लक्ष असणार आहे ते म्हणजे टॅक्स स्लॅबकडे, करदात्यांना काय नेमका दिलासा निर्मला सीतारामन आज देणार ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच दृष्टीनं आजचा संपूर्ण दिवस हा आर्थिक घडामोडींचा असणार आहे। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गेल्या 3 दिवसांपासून सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर आज रविवार आहे आणि आज तरीही देखील संसदेचं काम सुरू आहे। संसदेत आज देशाचं बजेट सादर होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही वेळामध्ये हे बजेट मांडतील। 11 वाजताची ही वेळ आहे। रोजगार निर्मितीवर यावेळी भर दिला जाण्याची शक्यता आहे। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। काय स्वस्त होणार, काय महाग होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर आर्थिक सुधारणाबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। तेव्हा आज संसदेतल्या सगळ्या घडामोडींकडे आज लक्ष असेल आणि निर्मला सीतारामन यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशातल्या जनतेचं लक्ष असेल। देशाचं बजेट आज सादर होतंय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये आपलं बजेट आज मांडतील। या बजेटमध्ये अर्थव्यवस्थेच्या शाश्वत वाढीसह रोजगार निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। त्यासोबतच अमेरिकेच्या टॅरिफपासून उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील। सोबत या बजेटमध्ये कृषी, आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे 9वं बजेट आहे आणि त्यांनी या आधीच्या बजेटमध्ये जीएसटी आणि आयकराचे दर कमी केलेले आहेत आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळालेला आहे। यावेळी नोकरदार वर्गासाठी अर्थमंत्री तेव्हा काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।